हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। मातोश्रीवरती घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। उन्मेष पाटलांनी भेट घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। बावनकुळेंकडून फोनवरून उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न। हिंगोलीमधील शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना। उमेदवार बदलीच्या चर्चेनंतर हेमंत पाटील समर्थक आक्रमक। 200 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे कूच। शिंदेंच्या विद्यमान खासदारांनाच तिकिटासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची वेळ आली। ठाकरे गटाच्या वैभव नायकांची टीका। खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार? दबाव तंत्रावर नायकांचा सवाल। उमेदवारी निश्चितीसाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंची आज चौथ्यांदा शिंदेंसोबत बैठक। तिकिटासाठी हेमंत गोडसेंचे समर्थक आग्रही। नाशिक धाराशिवची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता। दोन्ही जागांबाबत शिंदे फडणवीस आणि अजित पवारांमध्ये अंतिम चर्चा। सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम। येत्या 2 दिवसात जागा वाटपाचं सर्व चित्र स्पष्ट होईल। मंत्री उदय सामंत यांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून 10 जागांवर अद्याप उमेदवार जाहीर नाही। आज किंवा उद्या यवतमाळच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीचे टप्पे आणि तारखा पाहून उमेदवार घोषित करण्याचा निर्णय। देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आहेत। दोघांचं नेतृत्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देते। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांचं सूचक विधान। वंचित आघाडी बारामतीत उमेदवार देणार। लवकरच उमेदवाराची घोषणा होणार। सूत्रांची माहिती। तर पुण्यामध्ये वंचितकडून वसंत मोरेंना जवळपास उमेदवारी निश्चित। वंचित चर्चा करत नाही म्हणून निवडणुका लढायच्या नाहीत का? राऊतांचा सवाल। तर आम्ही अजूनही वंचित सोबत चर्चेसाठी इच्छुक। राऊतांचं वक्तव्य। नवनीत राणा 3 लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकतील। रवी राणांकडून विश्वास व्यक्त। तर राणांचं डिपॉझिट जप्त होईल। 17.5 रुपयांसाठी रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही। बच्चू कडूंचा टोला। नागपुरात नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा 4था दिवस। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आज यात्रेत सहभाग। लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा गडकरींना विश्वास। मला भाजपमध्ये देण्यासाठी ऑफर। दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचा दावा। तर निवडणुका संपण्यापूर्वी आपच्या आणखी 4 नेत्यांना अटक होऊ शकते। आतिशींचा गोप्यस्फोट। प्रत्येक व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका। व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणीसंदर्भात कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस। देशांतर्गत विक्रीमध्ये वाढ झाल्यानं मार्च महिन्यात जीएसटी संकलनामध्ये 11.4% वाढ। मार्च महिन्यात जीएसटीतून 1.78 लाख कोटींचा कर। संपूर्ण आर्थिक वर्षात सरकारची 20.18 लाख कोटींची कमाई। सोन्याची दौड 70,000च्या दिशेनं। एकाच दिवसात सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ। सध्या सोनं प्रतितोळा 69,400 रुपयांवर। आयपीएलमध्ये आज बंगळुरू समोर लखनौचं आव्हान। विराट कोहली आणि केएल राहुलच्या कामगिरीकडे लक्ष। बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।